स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। आज गव्हाण हायस्कूल मध्ये रंगलेला आहे बाल आनंद मेळावा आणि रायगडचे माजी खासदार, रे शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक, आधारस्तंभ, प्रेरणास्थान, लोकनेते सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर या विद्यालयात सोमवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी बाल आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते। खरं तर विद्यार्थ्यांना व्यवहार कळावा, त्यांचे व्यवहार ज्ञान विकसित व्हावं, खरेदी विक्रीचा आनंद त्यांना मिळावा यासाठीच विद्यालयाच्या प्राचार्या आणि रे शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सौ जोशना ठाकूर मॅडम यांच्या या स्तुत्य विचारसरणीतून या आनंददायी मेळाव्याचे आज विद्यालयात आयोजन करण्यात आले होते। आणि खरं तर पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये की या आनंददायी मेळाव्याची पूर्वतयारी कशा पद्धतीने झालेली आहे। या मेळाव्याची यशस्वी तयारी करण्यासाठी विद्यालयातील सर्वच विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू भगिनी अत्यंत मग्न होऊन या कार्यक्रमाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत ही तयारी छान झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। तो क्षण म्हणजे आजच्या या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन। आणि या मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आणि रे शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सन्माननीय श्री अरुण शेठ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे। या प्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री अनंता शेठ ठाकूर साहेब, श्री विश्वनाथ कोळी साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री विजय शेठ घरत साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री जयवंत देशमुख साहेब, ॲडव्होकेट योगिता भगत, श्री सुहास भगत, श्री किशोर पाटील, श्री सुधीर ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभलेली आहे। आणि यांच्या समवेतच विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष प्राचार्या, रे शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य सौ जोशना ठाकूर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री विलासराव लेंबे सर, पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम, रे शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री रवींद्र भोईर सर, लाईफ वर्कर श्री देवेंद्र म्हात्रे सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी सेल्फी पॉइंट जो आम्ही तयार केला होता या ठिकाणी आनंद मेळाव्यासाठी, त्या सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला। आलेल्या सर्वच पाहुण्यांनी त्या ठिकाणी उभं राहून सेल्फी काढण्याचा आनंद घेतला आणि तदनंतर मान्यवरांच्या स्वागताचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। मान्यवरांचं स्वागत संपन्न झाल्यानंतर विद्यालयातील आमच्या वक्तृत्वाची तोफ असणारा स्मित मोकल याचं सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याविषयीचं भाषण सादर झालं आणि तदनंतर खऱ्या अर्थाने आमचे मान्यवर निघाले बाल मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी। या आनंद मेळाव्यात फूड फेस्टिवल आणि आठवडे बाजार असा एक दुहेरी कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। फूड फेस्टिवलमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नाना विविध प्रकारचे पदार्थ या ठिकाणी बनवून आणले होते। अगदी वडापाव पासून, मिसळपाव पासून, पावभाजी असेल, अगदी पाणीपुरी असेल, त्यानंतर उकडीचे मोदक असतील, त्यानंतर आपण पाहतोय की साबुदाण्याची खिचडी आपल्याला पाहायला मिळेल, सँडविच पाहायला मिळेल, ओली भेळ, सुकी भेळ, या विविध पदार्थांची चव घेताना मान्यवरांना प्रचंड आनंद झालेला आहे। मान्यवरांनी प्रत्येक स्टॉल जवळ जाऊन त्यांना जे जे पदार्थ आवडले त्या पदार्थाची चव त्यांनी घेतलेली आहे, प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। त्यानंतर आठवडे बाजार जो भरला होता, या आठवडे बाजारामध्ये सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचं कौतुक करताना आनंद होत आहे। आमच्या विद्यार्थ्यांनी अगदी एखाद्या शहरात, एखाद्या गावात जसा आठवडे बाजार भरतो त्या पद्धतीने दुकानं मांडली होती। मग त्याच्यामध्ये ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या असतील, अगदी शेतातले लिंबू असतील, तदनंतर मिरची असेल विकण्यासाठी, या पदार्थांबरोबरच आपले स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी सुद्धा मुलांनी मांडले होते। आणि गव्हाण गाव म्हणजे कोळी लोकांचं गाव नाही का, आणि त्या गावातील सुकी मच्छी सगळीकडे फेमस, तर या सुकी मच्छीचा सुद्धा स्टॉल आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये अगदी आम्हाला सुकट असेल, बोंबील असतील, वाकट्या असतील, या सगळ्या सुक्या मच्छी विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या। सर्व मान्यवरांनी या सगळ्या स्टॉलची पाहणी केली, फूड फेस्टिवलचा आनंद घेतला, पदार्थांची चव घेतली आणि आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजिका अर्थातच विद्यालयाच्या प्राचार्या सौ जोशना ठाकूर मॅडम यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं। इतका सुंदर स्तुत्य उपक्रम त्यांनी विद्यालयात राबवला, त्याबद्दल मान्यवरांनी प्राचार्य मॅडम यांना धन्यवाद दिले। आणि यानंतर खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या फूड फेस्टिवलचा आनंद घेतला। विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या प्रत्येक पदार्थाची चव घेताना एक वेगळाच आनंद मिळत होता आणि विद्यार्थ्यांना खरेदी विक्री करताना पाहून त्यांचं जे व्यवहार ज्ञान विकसित होत होतं ते पाहून आम्हा शिक्षकांना खूप आनंद वाटत होता। विद्यार्थ्यांचं तर मनापासून कौतुक आहेच, पण या बरोबरीला आम्हाला पालक बंधू भगिनींना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यावासा वाटतं, कारण या सगळ्या उपक्रमात
पालकांचा सुद्धा तितकाच उत्स्फूर्त सहभाग आम्हाला मिळाला. काही पालकांनी तर स्टॉलवर येऊन मुलांना ते वेगवेगळे पदार्थ कसे सर्व करायचे यासाठी मदत केली आणि आपण पाहतोय की पालकांचा आनंद, विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरं तर आम्ही शिक्षक इतके आनंदून गेलो होतो की दररोजच हे क्षण जीवनात यावे आणि आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा असं या क्षणाला भासून गेलं. खूप सुंदर अनुभव या आमच्या आजच्या बाल आनंद मेळाव्यात आम्हा प्रत्येक शिक्षकांना आला. त्यामुळे आम्ही खरंच विद्यालयाच्या प्राचार्यासह ज्योत्स्ना ठाकूर मॅडमांना मनापासून धन्यवाद देत आहोत. चला तर आता अधिक काही न बोलता आमच्या या आठवडे बाजारात एक फेरफटका मारूया. या फूड स्टॉलचा आनंद घेऊया. तुम्ही या, आम्ही येतोय, सगळ्यांनी मिळून या फूड फेस्टिवलचा आज आपण आनंद घेऊया. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एकमेका शिकवित नवे काही बनवावे. किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे. छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे. चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे